नेहमीप्रमाणे आज पण मी निघालेली क्लासला जायला, पण पायलला खूप लेट झालेलं, सो मी तिला पिक करायला गेली तिच्या घराजवळ. नंतर आम्ही पोहोचलो दोघी पार्लरजवळ, तर काजल आमचा वेट करतच होती. नंतर मी पार्लर ओपन करून माझं पूर्ण सेटअप बसवून मी लेन्स ॲप्लिकेशन करायला घेतली, कारण आज सेल्फ मेकअपचा डेमो होता आणि लेन्सला तर सेट व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे सगळ्यांनी पहिले ड्रॅपिंग आणि मेकअपच्या आधी सगळ्यांनी लेन्स टाकून घेतलेल्या. आणि बघा सगळ्यांची कंडिशन काय झालेली. एवढा त्रास होतो तरी यांना लेन्स टाकायच्याच असतात, हे बघा. तर नंतर आम्ही थोडंफार ट्रान्झिशनवाल्या व्हिडिओ केल्या आणि नंतर प्रत्येकाने व्हिडिओ काढले. प्रत्येकाची सेल्फ तयारी चालू होती. नंतर आम्ही काही ग्रुपच्या ट्रान्झिशनवाल्या व्हिडिओ काढल्या. सो मी साडी ड्रॅपिंग केलेलीच होती, बाकीच्यांचं ड्रॅपिंग चालू होतं. नंतर आम्ही व्हॅनिटी सेट करून सेल्फ मेकअपला स्टार्ट केलं. तुम्हाला फायनल रिझल्ट बघायलाच मिळतील. स्टुडंट्स माझे किती छान छान मेकअप करतात आणि एकदम प्रॉपर पद्धतीने सगळ्यांनी पूर्ण बेस सेट करत होते. कोण प्रत्येकाच्या टेक्निकने वेगवेगळं काय काय करत होतं. सो या दोघी एकदम क्लिअरलीपणे आय मेकअप करतात. त्यांना वेळ झालेला, पण ठीक आहे. सो मी रेडी झाली होती, तर मी माझे 1-2 व्हिडिओ काढून घेतल्या. तर बाकीचे रेडी होत होते तोपर्यंत मी माझी हेअरस्टाईल कंप्लीट केली. आणि ही आहे अक्षू, माझी हेअरस्टाईल करत होती. सो हे आम्ही सगळे पूर्ण रेडी झालं. आम्ही 1-2 व्हिडिओ काढल्या आणि नंतर ट्रान्झिशनवाल्या व्हिडिओ आम्ही कंप्लीट केल्या. आणि नंतर मंगळागौरचे थोडेफार शॉर्ट्स घेतले, कारण व्हिडिओसाठी आम्ही काहीही करू शकतो. तर ह्याचे व्हिडिओज तुम्हाला जर बघायचे असतील तर ह्या रीलला भरपूर सपोर्ट करा, म्हणजे आमची रील मी फास्ट अपलोड करेल. आणि नंतर पूर्ण सेटअप आवरून मुली तर निघून गेलेल्या, कारण खूप वेळ झालेला. नंतर काजल तिचा मेकअप रिमूव्ह करत होती, नंतर मी माझा मेकअप रिमूव्ह करत होती. मग आम्ही पूर्ण अवरावर करून निघालो घरी जायला. कसा वाटला माझा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू गाईज.